किती वीर एकमनाची मी शक्यतारे मग शत्रुघ्नरचा कारे जवळ पाथरा जवळ यायची कुणाची ताकद होते निष्ठुर पट असं तो अधर्माचा घात करीत तिथं अशा प्रकारचे ज्या मनामध्ये भय शिरलेला होतं यांची छाती दाबून करत होती मग त्यावेळेस म्हणायला येतं अरे निष्ठुर पट असं बोलतो अशा प्रकारचे त्याच्या क्रियावेळेस काय केला प्रभूचा घात टाकलेला आहे शत्रुघ्नाजवळ पाय पाहे बाळ दिलो कोण धन्य जननी प्रसवली रत्न अशा प्रकारचा शत्रुघ्न जवळ बालकाच्या लोहाच्या जवळ आलेला आहे पाहायला लागलेला आहे निर्गुण रक्त वाया लागलेला आहे बाळाची आस्था व्यस्त अशा प्रकारचं निश्चय अशा प्रकारचा चेहरा झालेला आहे आणि हा गावाच्या मनामध्ये शत्रुघ्नाच्या मनामध्ये मन ठरवलेला आहे मनामध्ये कळवळ आलेला आहे खरंच पुण्या मातेने याला जन्म दिली असं धन्य त्याची माता धन्याचा असला बालक एवढे विद्वान बालक एवढे विद्वान अशा प्रकारचं लेकरू पुण्या माऊलीने जन्म दिली असत अशा प्रकारचं त्याच्या माऊलीला धन्यवाद देऊन आणि शत्रुघ्नाने ह्या बाळाला काय केलं रूप चढून उठून आपल्या खांद्यावर टाकून काय केलं सुंदर आकर्णया नाजन बाहू सुसात्वाचे वदन शत्रुघ्न कानन मुखीचा शत्रुघ्नाच्या मनामध्ये दया आलेली आहे मन ह्याचं सुद्धा दुखावलेलं आहे शत्रुघ्नाचं मग दुखावल्यानंतर काय केलं कसं होतं ते लेकरू सुंदर श्यामा करून निळ्या वर्णाचा सुंदर हास्यमुख चेहरा होता सुंदर कोरडे केसाची जावळ होती वरीस केस होते अशा प्रकारचा सुंदर बालक याला सुधारा वगैरे काय केलं खंड्यावर नेऊन रतावर घालून आणि पाणी आणून त्याला पाणी थोडीशी तोंडाने मारलेलं आहे तोंडावर आणि पाणी पाजवलेलं आहे पाजवल्यानंतर काय झालं माता पार सगळ्या शत्रुघ्नाचं सैनिक नवल करायला नाही दुरून बघायला नाही तर खरंच कसला मोठा पराक्रम केला बाबा एकट्याने एवढ्या म्हणतं काही या ठिकाणी आणि जमिनीवर सैन्य पार आटकून टाकले असल्या प्रकारचा वीर आहे आणि आता काय करेल याची माता त्या ठिकाणी जर कळल्याबरोबर त्याची माता देह जीविल का नाही याचा पत्ता नाही किती तिला दुःखाच्या सागरामध्ये बुडत अशा प्रकारचं सैन्य शत्रुघ्नाचं त्या ठिकाणी विचार करायला गेला आहे हाता पुरा अत्यंत शत्रुघ्नाचे हृदय ताटत नयन्याल्या कृपात बालक दृष्टी विरोधीचा शत्रुघ्नाचं मन गरबलेलं आहे शत्रुघ्नाच्या मनाला पाझर फुटलेला आहे म्हणायला लागलेलं आहे कसलं बालक आहे किती दिव्य आहे किती सुंदर आहे असलं बालकाने एवढं पराक्रम केला अजून तू बघायला सुंदर कामाला विद्वान अशा प्रकारचं एवढा पुरुषार्थी बालक म्हणून शत्रुघ्नाच्या मनामध्ये दुःख वाटून आणि डोळ्यामध्ये दुःखाची अश्रू आलेली चंद्राची दाखवी बनवण्याची घातला घेऊन अशा प्रकारचं सगळं शत्रुघ्नानं मनामध्ये विचार केला आपण काय करू हे लहान मूर्ती असलेली ही बालक असलेला आपण भगवंताला नेऊन दाखवू म्हणजे रथावर घातल्यानंतर आणि पुन्हा असलेला तो कर्कडी रवानेला श्याम गोडा असलेला तो सुद्धा घेऊन आणि कुठं अयोध्येच्या दिशेने निघालेली वाद्यांचा येती नाद मनीने समाय आनंद महासिद्धी साधुनी महासिद्धी साधून अशा प्रकारचा सिद्ध काय करतो एखादी जर व्यक्ती किंवा अशा प्रकारचा जो महाराज असतो संत असतो मंत असतो योगी असतो तो योगी सिद्धी प्राप्त करण्यासाठी किती अभ्यास करतो किती योग करतो किती जप करतो आणि शेवटी आपल्याला तर सिद्धी प्राप्त करून होतो तशा प्रकारे असलेली शेवटी हे कोण म्हणाले येतं शत्रुघ्नाचं सैन्य शत्रुघ्न आपल्याला अशा प्रकारची सिद्धी या ठिकाणी प्राप्त झाली आणि मोठमोठे नाना प्रकारचे वाद्य वाजवीत मोठमोठ्या विजयाच्या घोषणा देत आणि अयोध्येकडे निघालेली पुढे धावो आणि जानकी सांगती जावो आणि महाते दुधाला उमारानी इकडे काय झालेलं आहे ना भूमीकडे तिकडे शत्रुघ्न रथावर घालून घेऊन जायला गेलाय तिकडे हे ताबडतोब असलेले ऋषीची मुलं बालक खेळत असलेले ते ताबडतोब बघितले होते सगळं आणि जाऊन जानकी मातेला सांगायला येतं माते तुझा लहू आणि त्या ठिकाणी असलेलं त्या सैन्यानं रथावर घालून मारून घेऊन गेले तर असं वार्ता सांगितल्यावर काय अवस्था झाली त्या मातेची जानकी पडली मुख्य होन गळचे गेले हातवान करते प्राण सर्व एक वटती अशा प्रकारची वार्ता ऐकल्याबरोबर एक बीज पडाव की काय एक पर्वत पडा की काय अशा प्रकारची कोणाची जानकी मातेची अवस्था झाली आणि मूर्छना येऊन धरणीवर पडलेली कसं हो एखादा धनरूपी असतो आणि गटुडं सांभाळतो रात्रंदिवस गटुडं
सांभाळतो, रात्र दिवस तुझ्याला घेऊन जातो, घरट्या तिथंच घालतो, शेताला जात ती दार लावतो, परत घरला जातो, कुठीला आलं तर बी आधी घंटावर बसतो, घरी जातो, बघून येतो दार आहे का नाही. अशा प्रकारचा धनलोभी या स्त्रियाला आणि तो काय करतो, एखाद्या